विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील 13वे प्रकरण अभ्यासणार आहोत. 13वे प्रकरण आहे कार्बन. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. मग मूलद्रव्य कशा प्रकारचा हा एक नंबरचा आहे, एक महत्वाचं का आहे त्याची कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच कार्बन त्याची आढळ काय आहे, त्याची गुणधर्म कोणते, अपरूपे कोणती आहेत, किंवा हायड्रोकार्बन म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड व मिथेन यांची आढळ कुठे असते, त्यांचे गुणधर्म कोणते आणि उपयोग काय, या सर्वांची माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की निसर्गामध्ये अनेक स्वरूपामध्ये कार्बन आढळत असतो. अनेक वस्तूंमध्ये कार्बन हा असतोच. उदाहरणार्थ, एक बाष्पन पात्र घेतलं आपण, दुधाचं भांड, त्याच्यात दूध घेतलं आणि दूध घेतल्यानंतर त्या बाष्पन पात्राला जर आपण उष्ण दिली खूप बर्नरच्या सहाय्याने, तर काय होईल, उष्ण देत असताना हळूहळू दूध कमी कमी होईल आणि दूध पूर्णपणे आटून जाईल. आटून गेल्यानंतरही जर उष्णता देत आपण राहिलो तर काय होईल बरं, शेवटी त्या बाष्पन पात्राच्या तळाशी काय शिल्लक राहील, तर काळा काळा पदार्थ तयार झाले दिसतो. आणि तो काळा पदार्थ म्हणजेच कार्बन. जशाच पद्धतीने आपण वेगळे प्रयोग करू शकतो की वेगळ्या प्रयोगनळ्यामध्ये जर आपण साखर, लोकर, वाळलेली पाने घेतली, बिया, डाळी, कागद किंवा प्लास्टिक, हे काही घ्या आणि त्याला जर आपण उष्णता दिली थोडी आणि शेवटी काय काय बदल होतो, काय शिल्लक राहते याचा अभ्यास जर केला तर आपल्याला आढळेल की काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो आणि तो पदार्थ म्हणजेच कार्बन. मग कार्बन का आहे, तर कार्बन हा निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात आढळतो. कार्बन हे मूलद्रव्य मुक्त तसेच संयुक्त स्वरूपात सुद्धा आढळते मित्रांनो. आणि या कार्बन या अधातू जो आहे, या अधातूचा मूलद्रव्याच्या विविध गुणधर्माचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. मग कार्बन काय आहे, कार्बनची संज्ञा काय आहे, तर कार्बनची संज्ञा असते C. त्याचा अणुअंक हा 6 असतो, अणुवस्तुमानांक 12 असतो, इलेक्ट्रॉन स्वरूप अणुअंक 6 असल्यामुळे इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. मग 4 अणुअंक असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप या शेवटच्या कक्षेत 4, शेवटच्या कक्षेचे इलेक्ट्रॉन 4 असल्याला संयुज इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि संयुज इलेक्ट्रॉन 4 असल्यामुळे संयोजतेचे ते 4. अशा पद्धतीने हा अधातू मूलद्रव्य आहे कार्बन. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळणारे जे संयुग आहेत त्या संयुगाला म्हणतात सेंद्रिय संयुगे. सेंद्रिय संयुगे म्हणजे काय, वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगाला सेंद्रिय संयुग असे म्हणतात. तसेच खनिजापासून जे मिळणारे संयुग असतात त्या संयुगांना असेंद्रिय संयुग असे म्हणतात. असेंद्रिय संयुग म्हणजे काय, खनिजापासून मिळणाऱ्या संयुगांना असेंद्रिय संयुग असे म्हणतात. अशा पद्धतीने आपले जे अनुवांशिक गुणधर्म आहेत ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित करणाऱ्या पेशीमध्येही डीएनए आणि आरएनए जे आहेत यांच्यामध्ये देखील कार्बन हा प्रमुख घटक असतो. डीएनए आणि आरएनए हे काय करतात, अनुवांशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित करत असतात. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि आरएनए काय आहे, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. या दोन्हीही महत्वाच्या घटका, याच्यामध्ये प्रमुख घटक असतो कार्बन. बघा, म्हणजेच कार्बन हा खूपच महत्वाचा आहे. एक शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांचं नाव होतं रसायनशास्त्रज्ञ ओहलर. याने काय केलं, अमोनियम सायनेट हे जे असेंद्रिय संयुग आहे, या असेंद्रिय संयुगापासून त्याने युरिया विश्लेषित केला.
आणि तेव्हापासून मग असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय संयुगही तयार करण्यात आले. आणि या संयुगामध्ये सुद्धा कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले मित्रांनो. म्हणून सेंद्रिय रसायनशास्त्र जे आहे त्या रसायनशास्त्राच कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचा सगळ्याच ठिकाणी सहभाग असतो. मासा जो कार्बन आहे त्या कार्बनची आढळ काय बरं, तो कुठे आढळतो, मग त्याची आढळ बघूया आपण. कार्बनची आढळ तर कार्बन कशा पद्धतीने कुठे कुठे आढळतो, ठीक आहे. ऑकरन्स ऑफ कार्बन. तर लॅटिन भाषेमध्ये कार्बन जे आहे त्या कार्बन लॅटिन भाषेत कार्बो म्हणजेच कोळसा असं म्हटलं जातं. आणि यावरून कार्बन हे नाव प्राप्त झालेले. कार्बन नाव कसे पडले तर लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणायचे, त्या कार्बोलाच कोळसा म्हणतात आणि त्या कोळसा यावरूनच कार्बन हे नाव प्राप्त झालं. निसर्गामध्ये कार्बन जो आहे हा मुक्त आणि संयुक्त स्थितीमध्ये आढळतो. मुक्त अवस्थेत आढळला तर कुठे आढळतो, कार्बन हा हिरा ग्राफाइट या अवस्थेत आढळतो. आणि संयुक्त अवस्थेत कसा आढळतो तर कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात, कार्बोनेटच्या स्वरूपात. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, कॅलामाइन, मार्बल यांच्यामध्ये कार्बन असतो. संयुक्त स्थितीत कसं आढळतं ते आपण बघतो. तसेच जीवाश्म इंधन यांच्यामध्ये, जीवाश्म इंधने कोणती तर दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांच्यामध्ये संयुक्त अवस्थेत कार्बन हा आढळत असतो. काही कार्बनी पोषकद्रव्ये आहेत त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने यामध्येही संयुक्त अवस्थेमध्ये कार्बन हा आढळत असतो. काही नैसर्गिक धागे आहेत, ते कोणते नैसर्गिक धागे तर कापूस, लोकर आणि रेशीम यामध्येही कार्बन हा महत्वाचा घटक आहे. मासा जो कार्बन आहे त्या कार्बनचे गुणधर्म कोणकोणते आहेत ते आपण बघूया. कार्बनचे गुणधर्म कोणकोणते आहेत बघा. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, त्यामध्ये पहिला आपण अभ्यासणार आहे त्याची अपरूपता. कार्बनची अपरूपता. अपरूपता म्हणजे काय, ॲलोट्रॉपी. अपरूपता कोणाला म्हणायचं तर निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये जे आहेत ते एकापेक्षा अधिक रूपात आढळतात. बघा किती साधं सोपं. अपरूपता कोणाला म्हणायचं की निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त रूपात आढळतात, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे भिन्न असतात. मूलद्रव्याच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. अपरूपता म्हणजे काय, काय सांगायचं मग अपरूपता म्हणजे, तर अपरूपता काही मूलद्रव्ये निसर्गात एकापेक्षा जास्त रूपात आढळतात, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म मात्र भिन्न असतात. मूलद्रव्याच्या या गुणधर्माला म्हणतात अपरूपता. लक्षात तुमच्या आलं असेल. हे कार्बन प्रमाणे सल्फर आणि फॉस्फरस यांचे सुद्धा अपरूप आहेत. ठीक आहे. मग कार्बनची अपरूपता आता आपण अभ्यासूया. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. तर सुरुवातीला स्फटिक क्रिस्टलाइन फॉर्म्स कसे आढळतात तर कार्बनची अपरूप मध्ये क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये स्फटिक स्वरूपात आढळतात. स्फटिक स्वरूपामध्ये अणूची रचना ही नियमित आणि निश्चित असते. स्फटिक रूप अपरूप जे आहेत त्या स्फटिक रूपातील अणूची रचना कशी असते, नियमित आणि निश्चित असते. दुसरा महत्वाचा मुद्दा लेणार की स्फटिक रूप जे अपरूपे आहेत त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात म्हणजे जास्त असतात. तिसरा, स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सुस्पष्ट असे पृष्ठभाग असतात. हे झाले कार्बनचे अपरूपे स्फटिक स्वरूपात. मग कार्बनची 3 अस्फटिक अपरूपे आहेत. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कार्बनची 3 अस्फटिक रूपे कोणकोणती त्यांचा अभ्यास करूया आपण. 3 रूपे कार्बनची ही या पद्धतीने. एकेकाची माहिती बघूया. पहिला आहे हिरा, ज्याला म्हणतात डायमंड.
आता आपण हिऱ्याची माहिती बघूया. हिरा हा एक कार्बनचा अस्फटिक रूप आहे. ठीक आहे. तर भारतामध्ये हिरा जो आहे कुठे आढळतो, तर प्रामुख्याने हिरा हा कर्नाटक मधील गोवळकोंडा या ठिकाणी आढळतो. भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा, कर्नाटक आणि पन्ना या ठिकाणी, गोवळकोंडा कर्नाटकामध्ये आणि पन्ना जो आहे मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी हिरा हा आढळत असतो. भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशामध्येही हिरा हा आढळत असतो अस्फटिक स्वरूपाचा. मग हा जो हिरा असतो याची रचना कशी असते बघा. रचना खूप छान दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. हिऱ्यातील कार्बन अणूची रचना कशी आहे. तर प्रत्येक हिरा जो आहे हा, हिऱ्यात प्रत्येक कार्बन, हे कार्बन दिले, प्रत्येक कार्बन हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. बघा हा एक कार्बनचा अणू, हा शेजारील 4, हा पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा. शेजारील 4 अणूशी सहसंयोज बंधाने कार्बनचा प्रत्येक अणू हा बांधलेला असतो हिऱ्यामध्ये. त्यामुळे तो टणक आणि चतुष्कोनाकृती कोनातील त्रिमितीय रचना असते. या पद्धतीने चतुष्कोनाकृती 4 कोनांचा असते. म्हणजे प्रत्येक कार्बनचा अणू हिऱ्यामध्ये बघा, हा या अणू समजा याच्याशी सहसंयोज बंधाने बांधला गेला. प्रत्येक 4 इतर 4 अणूशी बघा अशा पद्धतीने शेजारील 4 अणूशी सहसंयोज बंधाने हिऱ्यातील प्रत्येक कार्बन हा बांधलेला असतो. इथे पाहिलं तर हा कार्बन या 1 2 3 4 अशा पद्धतीने हा बघा 1 2 3 4 5, हा 1 2 3 4 अशा पद्धतीने एक कार्बन अणू हा इतर 4 शेजारील कार्बनशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. ही पहिली आपण रचना. आता त्याचे गुणधर्म काय आहेत बरं. मग हिऱ्याचे गुणधर्म, तर हिरा हा तेजस्वी असतो आपल्याला माहिती आहे. तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ, म्हणजे हिरा हा सर्वात तेजस्वी असतो. हिऱ्याची घनता किती असेल तर 3.5 ग्रॅम दर सेंटीमीटर घन एवढी असते. हिऱ्याचा द्रवणांक हा 35°C असतो. ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये 800°C ला हिरा जर आपण तापवला तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. या प्रक्रियेत CO2 शिवाय कोणतेही पदार्थ तयार होत नाही. बघा ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये 800°C ला जर हिरा तापवला तर त्यापासून CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मात्र या प्रक्रियेमध्ये कोणताही इतर पदार्थ उत्पादित तयार होत नाही. पुढचा गुणधर्म की हिरा जो आहे कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हे वैशिष्ट्य, कोणत्याही द्रावणामध्ये विरघळत नाही हिरा. तसेच हिऱ्यावर आम्ल किंवा आम्लारीचा काही परिणाम होत नाही. सोपे सोपे गुणधर्म आहेत सगळं. हिरा हा विद्युत ध्रुवक आहे कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. बरोबर आहे. हिरा हा प्रश्न विचारू हिरा विद्युत ध्रुवक असतो. कारण काय लिहिणार, कारण की हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे विद्युत वहन होत नाही. या कारणामुळे हिरा हा विद्युत ध्रुवक असतो. अशा हिऱ्याचे तुम्हाला आणखी एक ऐकलेलं असेल मित्रांनो की एकेकाळी भारत हा कोहिनूर या हिऱ्यामुळे प्रसिद्ध होता आणि हा हिरा गुंटूर कुठं आले, आंध्र प्रदेशामध्ये येथील कोलजूर खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता आणि त्याचे वजन 186 कॅरेट आहे. असा जो हिरा, त्याचे उपयोग कुठे कुठे करतात, मग उपयोग तुम्हाला माहिती असेल ते उपयोग आपण आता अभ्यासूया. हिऱ्याचे उपयोग कोणकोणते आहेत. पहिला उपयोग, काच कापण्यासाठी खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणामध्ये हिरा वापरतात.
अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग करतात, बरोबर. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये सुद्धा हिरा वापरला जातो. जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्यासाठी जे साहित्य वापरले जातं उपकरण त्यामध्ये हिरा असतो. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहामध्ये प्राणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा वापर करतात. अशा पद्धतीने हिऱ्याची पूर्ण माहिती पाहिली आपण. त्यांची आढळ, रचना, त्याचबरोबर त्यांचे गुणधर्म आणि उपयोग. ठीक आहे. दुसरा स्फटिक रूप बघूया आपण आता. त्या स्फटिक रूपाचं नाव आहे ग्राफाइट. ग्राफाइट कुठे आढळतो, त्याची रचना कोणती, त्याचे गुणधर्म कोणते, तेही अभ्यासू. तर नैसर्गिक स्वरूपामध्ये ग्राफाइट हा कुठे कुठे आढळतो, तर रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात आढळतो. आणि अशा ग्राफाइटचा शोध निकोलस जॅक्स क्वांटी यांनी 1795 साली लावला. कोणी लावला? निकोलस जॅक्स क्वांटी याने लावला. कधी लावला? 1795. पेन्सिलीत वापरण्यात आलेलं जो लेड आहे, हे लेड एक प्रकारचे, हे लेड ग्राफाइट मातीपासून बनलेले असते. पेन्सिलीत वापरण्यात आलेलं जे लेड आहे ते ग्राफाइट आणि माती याच्यापासून बनलेले असते. अशा ग्राफाइटची रचना कशी असते बरं, ते आपण आता अभ्यासू. रचना, ग्राफाइटची रचना. तर ग्राफाइट मध्ये कार्बनचा प्रत्येक अणू जो आहे इतर 3 कार्बनच्या अणू सोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रथिले षटकोनी रचना तयार होते. बघा या ठिकाणी झालेली षटकोन रचना आकृती दिसेल. एक अणू, समजा हा एक अणू घेतला कार्बन, हा इतर प्रत्येक अणू इतर 3 अणू बरोबर 1 2 3 1 2 3 जशा पद्धतीने त्यांची रचना झालेली तयार. एक अणू इतर 3 अणू बरोबर सोबत बांधला गेल्यामुळे काय होतं, त्यामध्ये त्याची षटकोनी रचना तयार आहे. षटकोन रचना तुम्हाला दिसते. एक तिघांबरोबर दुसरा तिघांमध्ये त्याची षटकोनी रचना अशी तयार होते. अशा पद्धतीने एक अणू इतर 3 अणू बरोबर संयोग पावतो आणि त्यावेळी त्यांची षटकोनी रचना ही तयार होत असते. ठीक आहे. आणि ग्राफाइटचा स्फटिक हा अनेक पापुद्र्यांचा बनलेला असतो किंवा स्तराचा बनलेला असतो. दाब जर दिला त्याच्यावर तर ग्राफाइट स्तर एकमेकांना घसरतात आणि ग्राफाइटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन असे म्हणतात. ग्राफीन म्हणजे काय, तर ग्राफाइटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन असे म्हणतात. ठीक आहे. अशी ही ग्राफाइटची रचना आपण पाहिली. तशाच या ग्राफाइटचे आपण आता गुणधर्म बघूया. काय काय गुणधर्म आहेत, ग्राफाइटचे गुणधर्म कोणकोणते. तर ग्राफाइटचा पहिला गुणधर्म की निसर्गात सापडणारे ग्राफाइट जे आहे ते काळे, मऊ आणि ठिसूळ गुळगुळीत असते. पहिला गुणधर्म झाला, निसर्गात आढळणारे ग्राफाइट हे काळे, मऊ, ठिसूळ आणि गुळगुळीत असते. दुसरा, ग्राफाइटच्या मध्ये काय होतं, आती स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. ग्राफाइटच्या आतमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून ते विद्युत सुवाहक असतात. विद्युत सुवाहक म्हणजे काय, विद्युत वाहून नेतात. आणि त्याच्यामध्ये असलेल्या थराच्या रचनेमुळे काय होतं, कागदावर उमटण्याची क्षमता यामध्ये असते. त्यांच्यात थर असल्यामुळे कागदावर उमटण्याची क्षमता यामध्ये असते. ग्राफाइटच्या याची घनता ही 1.9 ते 2.3 ग्रॅम दर सेंटीमीटर घन एवढी असते. आणि ग्राफाइट जे आहे बऱ्याचदा द्रावकात विरघळत नाही, बऱ्याच द्रावकामध्ये विरघळत नाही. अशा पद्धतीने ही ग्राफाइटचे गुणधर्म. याचे उपयोग काय काय मग ग्राफाइटचे. ग्राफाइटचे उपयोग आता आपण बघूया, तेही महत्वाचं आहे. ग्राफाइटचे उपयोग, तर ग्राफाइटचा पहिला उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात. तसेच कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्राफाइटचा वापर करतात. आणखी कुठे करतात, लिहिण्याच्या पेन्सिलीमध्ये ग्राफाइटचा वापर करतात. रंग किंवा पॉलिश
यांच्यामध्ये ग्राफाइट वापरलं जातं. खूप प्रकाश देणारे जे लाईट असतात लॅम्प, त्याला आर्क लॅम्प म्हणतात, त्यामध्ये ग्राफाइटचा वापर करत असतात. अशा पद्धतीने हे पाहिले आपण अस्फटिक ग्रुप, त्यातला दुसरा ग्राफाइट. आणि तिसरा अस्फटिक ग्रुप बघणार आहे ते म्हणजे फुलरिन. आता फुलरिन काय आहे, फुलरिनची रचना कशी असते, तर कार्बनचा अपरूप निसर्गामध्ये आपल्याला कमी प्रमाणात आढळतं फुलेरिन. फुलरिन कसं आहे, तर फुलरिन काजळीमध्ये ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागांमधील ढगांमध्ये, तसेच कुठे आढळतो, भूगर्भाची बांधणी होताना मधल्या जागेतही आढळत असते फुलरिन. असा जो फुलरिन, त्याचं उदाहरण बकमिन्स्टर फुलरिन हे एक आहे. रिचर्ड बकमिन्स्टर हे जे शास्त्रज्ञ आहे, बकमिन्स्टर फुलर यांनी केलेल्या गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या या अपरूपाला म्हणतात फुलरिन. या ठिकाणी फुलरिनची रचना दिलेली आहे. तर C60 म्हणजे काय, 60 कार्बन. या फुलरिनच्या कार्बनी अपरूपाच्या शोधासाठी हॅरॉल्ड क्रोटो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॉली यांनी 1996 चे रसायनशास्त्राचे पारितोषिक देण्यात आले. फुलरिनची रचना या पद्धतीने असते बघा, बक्की बॉल याला म्हणतात, बक्की बॉल सारखा दिसतो. यामध्ये कार्बनचे अणू जे आहेत हे असे एकमेकांना सहसंयोज बंधाने जोडलेले असतात आणि ते जणू काय आहे, बॉलच तयार झालेला आहे, चेंडू, त्याला म्हणतात बक्की बॉल. ही फुलरिनची रचना दिसते आपल्या फुलरिनची रचना. अशा या फुलरिनचे गुणधर्म काय आहेत, मग साधे आणि सोपे दिलेले आहेत की फुलरिन जो आहे, या फुलरिनची रेणू बकीबॉल आणि बकेट ट्यूब्स या स्वरूपात आढळतात, पहिला गुणधर्म. दुसरा, फुलरिनच्या रेणूमध्ये साधारण 30 ते 900 कार्बन अणू असतात. बघा किती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचे अणू असतात बकीबॉल मध्ये, या फुलरिनच्या रेणूमध्ये. आणि फुलरिनची कार्बनी द्रावकामध्ये द्रावणी आहे फुलरिन, जे कार्बन द्रावक असते त्याच्यामध्ये द्रावणी, उदाहरणार्थ कार्बन डायसल्फाइड व क्लोरोबेन्झीन मध्ये फुलरिन हे वेगळे. अशा या फुलरिनचे उपयोग काय, मग तर फुलरिनचा पहिला उपयोग विसंवाहक म्हणून करतात. दुसरा, जलशुद्धीकरण जे आहे त्या जलशुद्धीकरणात फुलरिनचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात. आणि तिसरा, एका ठराविक तापमानाला फुलरिन अतिवाहक हा गुणधर्म दाखवत असतो. अशा पद्धतीने फुलरिनची आढळ, त्याची रचना, त्याचे गुणधर्म आणि उपयोग आपण पाहिले. जे पाहिले ते सगळे स्फटिक रूप, कार्बनचे स्फटिक रूपे कोणती, तर 3, हिरा, ग्राफाइट आणि फुलरिन. आता पुढे बघणार आहे आपण ग्राफाइटची अस्फटिक रूपे कोणती आहेत. ग्राफाइटची अस्फटिक रूपे, अमॉर्फस फॉर्म्स, मागे पाहिले ते क्रिस्टलाइन फॉर्म्स. तर या कार्बनच्या अणूची रचना ही नियमित असते, अस्फटिक रूपाची नियमित नसते. दगडी कोळसा, लोणारी कोळसा आणि कोक असे 4 प्रकार या स्फटिक रूपाचे आहेत. कोणकोणते, दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक आणि अस्फटिक कार्बन असे 4 प्रकार आहेत. दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक ही कार्बनची अस्फटिक रूप आहे. प्रत्येकाची माहिती बघू आपण. सुरुवातीला दगडी कोळसा. त्या दगडी कोळशाची रचना कशी असते, तर दगडी कोळसा हा एक जीवाश्म इंधन आहे, बरोबर. तर दगडी कोळशामध्ये काय काय असतं, मग कसलं प्रमाण असतं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. यात मोठ्या प्रमाणात आणखी नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे असतात आणि स्थायी स्वरूपात आढळत असतात. मात्र दगडी कोळशाचे 4 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. कोणकोणते ते लक्ष द्या. पहिला, ज्याला म्हणतात पीट. पीट म्हणजे काय, हे कार्बनच्या प्रमाणावरून त्याचे प्रकार पाडण्यात आले. दगडी कोळशाचे 4 प्रकार कोणकोणते, मग पहिला पीट. तर कोळसा तयार होतानाची पहिली पायरी पीटची. जेव्हा कोळसा तयार होतो
तो पहिला प्रकार, पहिली पायरी. आणि ही पहिली पायरी म्हणजेच काय तर पीठ. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते. बघा, पीठ मध्ये कार्बनचे प्रमाण किती असते? 60% पेक्षा कमी असते, आणि म्हणून यापासून मिळणारी उष्णता कमी असते. ठीक आहे. दुसरा लिग्नाइट. जमिनीच्या आत वाढता दाब आणि तापमान यामुळे काय होतं? पीठ जे आहे, पहिला प्रकार, पहिली पायरी, त्या पीठचे रूपांतर लिग्नाइट मध्ये होऊन जाईल. यामध्ये कार्बनचे प्रमाण 60 ते 70% असते. पीठ मध्ये फक्त 60%, त्याच्यापेक्षा कमी. आणि कोळसा तयार करण्याची दुसरी पायरी आहे लिग्नाइट. पहिला पीठ, दुसरा लिग्नाइट. तिसरा प्रकार तो आहे बिट्युमिनस. त्यामध्ये ही बिट्युमिनस काय तर कोळसा तयार होण्याची तिसरी पायरी. तिसऱ्या पायरीमध्ये बिट्युमिनस तयार होते. यामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते तर 70 ते 90% एवढे कार्बनचे प्रमाण असते, म्हणजे उष्णता जास्त मिळणार. आणि नंतर आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट मध्ये काय तर कोळसा हा शुद्ध स्वरूपात असतो. कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणजेच अँथ्रासाइट. ठीक आहे. हा कोळसा कठीण आणि त्यात कार्बनचे प्रमाण 95% असते. म्हणजे अँथ्रासाइट मधून खूप अशी उष्णता मिळत असते. चारकोल. चारकोल काय आहे तर प्राण्यापासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादी पासून तयार करतात. तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत ज्वलने केलेल्या ज्वलनापासून तयार होत असतो. चारकोल. अशा कोळशाचे उपयोग काय काय मग तर कारखान्यात किंवा घरामध्ये इंधन म्हणून वापरतात, हे तुम्हाला माहिती. कोक कोला गॅस, कोलर टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. विद्युत निर्मिती करण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळसा वापरला जातो. तर कोक म्हणजे काय तर दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. बघा, कोकची व्याख्या विचारतात. कोक म्हणजे काय? दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणारा शुद्ध कोळसा जो असतो त्याला म्हणतात कोक. अशा कोकचे उपयोग काय तर घरगुती इंधन म्हणून करतात, शपनकारक म्हणून कोकचा वापर करतात, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस यांचे तयार करण्यासाठी कोकचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण कार्बनची स्फटिक आणि अस्फटिक रूपाची माहिती बघितली. नंतरच्या तासाला आपण म्हणजेच लेक्चर 2 मध्ये बघणार आहोत हायड्रोकार्बन म्हणजे काय, मूलभूत सेंद्रिय संयुगे कशी आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.